आपण 9 ऑगस्टला महाराष्ट्रातल्या सर्व दिव्यांगजनांचा आणि समाजातील उपेक्षित व्यक्तींचा इथं मोर्चा आणला होता मोठ्या प्रमाणात. काही प्रश्न सुटत आहेत, काही सुटलेले नाही आहेत. 16 सप्टेंबरला इथं मंत्रिमंडळाची बैठक होण्याची शक्यता आहे. तर शक्यता आहे होणार बहुतेक. तर त्या दरम्यान पुन्हा आंदोलन होणार आहे आणि या सरकारला जाणीव करून द्यायची आहे की आपला जो पक्ष आहे प्रहार जनशक्ती पक्ष, या पक्षाची ताकद काय आहे आणि आम्ही जे प्रश्न सरकारसमोर मांडलेले आहेत ते प्रश्न ताबडतोब सुटले नाही तर यानंतर मुंबईला सुद्धा आंदोलन होईल, ठिकठिकाणी आंदोलन होतील. त्यामुळे सरकारला आपल्या या सर्व पक्षाकडे सर्व जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाकडे लक्ष द्यावंच लागेल.